नमस्कार, मी यामिनी. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे दाल खिचडी. एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. सायंकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी, लहान बाळांसाठी पण ही रेसिपी खूप छान आहे. ते एकदम आवडीने खातात. तर बघा, आता मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यानंतर त्यात जिरे आणि हळद घालून घेतली आहे व त्यात आपण आधी फक्त डाळ आणि तांदूळ शिजवून घेणार आहोत. मी मुगाची डाळ यूज केलेली आहे. ती व्यवस्थित मिक्स करून थोडं जास्त, आपण खिचडीला पाणी घालतो त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालून एकदम मऊ अशी शिजवून घ्यायची आहे. 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे, म्हणजे छान अशी मऊ शिजते. तर बघा, आता आपली खिचडी बनवून रेडी आहे. तर आता त्याला आपण फोडणी देऊन घेऊयात. बघूयात. फोडणीत आपण आता घालणार आहोत, एका कढईत तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यात मोहरी टाकून छान अशी तडतडू द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर त्यात आपण जिरे टाकून घेऊन कांदा टाकायचा आहे व कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे त्याला आणि मंद आचेवर त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे. ते होतं तोपर्यंत आपण हे डाळ तांदूळ जे शिजवलेत त्यात थोडं गरम पाणी घालून मस्त असे स्मॅश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यावर इकडे कांदा पण आपला परतून झाला आहे. त्यात आपण आता टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर कढीपत्ता, ते टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण आणि कढीपत्ता थोडा परतून झाला की मग त्यात टोमॅटो घालून घ्यायचे आहे. टोमॅटो घालून झाल्यावर आता त्यातच आपण मसाले पण ॲड करणार आहोत इथेच. आता इथे लाल मिरची पावडर आपण टाकलेली आहे मी. त्यानंतर थोडासा किचन किंग मसाला आणि थोडासा गरम मसाला, ते तुमच्या चवीनुसार तुम्ही यूज करू शकता. आणि हळद पण टाकायची आहे. लहान मुलांसाठी तुम्ही थोडं कमी तिखट म्हणून तिखट कमी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं 1-5 मिनटासाठी त्याला व्यवस्थित असं शिजू घ्यायचं आहे. तर बघा, आता तेल पण सुटलं आहे आपल्या सगळ्या फोडणीला. तर आता त्याच स्मॅश केलेली जी डाळ आणि तांदूळ होते ते मस्त त्यात टाकून परतून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते एकजीव झाल्यावर, तर बघा आता छान असं मिक्स झालेलं आहे. कलर पण किती छान आला आहे बघा. आणि त्यात आपण आता थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त त्याचा फ्लेवर येतो तोपर्यंत व्यवस्थित आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि थोडं चवीपुरतं मीठ वरून टाकायचं आहे. पहिले आपण टाकलंच होतं डाळ आणि तांदूळ शिजवताना, पण यातही थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चव अजून जास्त छान होते. आणि त्यात वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त असं 5-10 मिनटासाठी शिजू द्यायचं आहे. जास्त टाईम लागत नाही, थोडं 5-10 मिनटासाठी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. आता ते झालेलं आहे. आता त्यात वरून असं तूप टाकून घेतलं आहे आणि तूप टाकून 1-2 मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवायचं आहे.